जिंकल्यात काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस सगळीकडे जिंकलाय तो म्हणजे श्रीराम कसरली संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्वागत आपण कमेंट्री बॉक्स मध्ये ओटीयू कॉम्बॉक्स नितीन पाटील सर. थँक्यू सो मच.
अक्षय आणि शुभमची जोडी आपण पाहतात. विनीत गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. भाविक पुढे सरसावले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे केला होता अगदी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर अगदी सिंगल कंप्लीट केले गेले. अक्षय आणि शुभमची जोडी आपण पाहतात. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केले गेले. धावफलका दाबा एक धाव फलकावर लेफ्ट हँड फलंदाज शुभम. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला होता. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण अगदी पाहतायत. धावफलका दाबात एक पहिल्या बॉलच्या समाप्तीखेर. पुढचा बॉल उलटाच बॉल फक्त दिशा गेली होती तिथे. क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 1 डाऊन. प्रीतम आलम नव्याने बातर. 12 नंतर डीजेची सॉन्ग चेंज होतात. धावफल कथावत एक गडी बात. आता उडती सॉन्ग झाली. उडती सॉन्ग कारण टाइम थोडस 1:30 वाजून गेलाय. धावफल कथावत 1-2 बॉलची समाप्ती. प्रीतमाला नव्याने फलंदाज. गोलंदाज पुढील बॉल विनीत. बॅटची पुन्हा एकदा विकेट क्रमांक आपण पाहतात. अगदी दुसरा धक्का लागला जातोय ध्रुव 11 केलवा या टीमला. आली होती निनादच्या माध्यमातून आणि सध्या टीम अडचणीत कारण 2 धक्के लागल्यात. एक या धावसंख्येवर विनीतने चांगली गोलंदाजी केलंय. कौतुक करावं लागेल विनीत. आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल. हो अगदी चांगला लाईन त्यात लाईन ते गोलंदाजी होतोय. लाईन त्यात लाईन ते गोलंदाजी. कौतुक करावं लागेल विनीत. अप्रतिम गोलंदाजी अगदी पाहायला मिळालाय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केले गेले. 2 विकेट्स कॅरत केल्या गेल्यात. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी अगदी पाहायला मिळालंय. विनीतचं कौतुक करावं लागेल. आजच्या 2 मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. पुढचा बॉल धावफलका दाबात 1. चांगल्या लाईन गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल. 1 धाव ऍड केली जात आहे. एक इनिंग स्कोर कार्ड पोहोचलाय 2 या अंकावर. ध्रुव 11 केव्हा टीम आपण पाहतायत. धावफलका दाबात 2-5 बॉलच्या अगदी समाप्ती खेळ. दुसऱ्या बाजूने अजूनही अक्षय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. ही भागीदारी खूप महत्वाची असेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. 5 बॉलच्या समाप्ती खेळ. 2 धावा धावफलकावर. पुढचा बॉल अंतिम चेंडू असेल. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक जाईल खाली आणि चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार. चौकारांकरिता पहिल्या षटकाची समाप्ती. 6 धावा 2 गडी करत.
क्या बात है. आता फरमाईश इथे नोट ठेवा. जे सॉन्ग पाहिजे ते सॉन्ग मिळेल तुम्हाला ऐकायला. धावफलका दाबात अगदी 6-2 धक्के लागल्यात. हर्षद आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी शेवटच्या बॉलवर तो चौकार अगदी परिपूर्ण झाला. झेल टिपण्याची संधी होती. चांगलं जज केलं होतं पण तो चेंडू अगदी हातामध्ये लागला नाहीये. चांगला ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. एकदम मळेल दुसऱ्या धाब्यासाठी अगदी वळाल्यात आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. पार्टनरशिप गरजेचे असेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. निनाद आणि अक्षयची जोडी आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात. आठ धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक जेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का निनादलाही परतावं लागलंय 8 या धावसंख्येवर. साहिल आलाय नव्याने फलंदाज. धावफलका दाबात 8. 3 धक्के लागल्यात. पुढचा बॉल धावफलका दाबात 8. 3 गडी गरज झाल्यात. साहिल आले नव्याने फलंदाज. पुन्हा एकदा अगदी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. स्वतः कॅप्टन. एक धांबेल आणि एकेरी स्कोर कार्ड दाखवत 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करताना ध्रुव 11 संघ आपण पाहतात केळवा. थोडीशी अडचणीत टीम सुरुवात चांगली झाली नाहीये. धावफलका दाबात 9. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अक्षय एकदून स्कोरकट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू सल्ला अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये सीमारेषा पलीकडे चौकारांकरिता. धावा आहेत अगदी 13. पुढचा बॉल वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी निर्धावच्या स्वरूपात डॉट बॉल येतोय. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावफलक जाऊन बसला 13 या अंकावर. आता शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. 13 रन्स 13 धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलवर प्रहार केला गेला. अगदी सरळ बॅटचा वापर केला गेलाय. तिथे चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळालंय. एकच धाव कंप्लीट झाले आणि षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. धावफलका धावा आपण पाहतायत अगदी 14. 3 धक्के लागल्यात. दोन षटकाची समाप्ती. धावफलका दाबात अगदी 14. इथून गिअर शिफ्ट करावा लागेल ध्रुव 11 केळवा टीमला. येणार जुनी 12 बॉल मार्कवर भाविक आलाय. याच भाविकने अगदी चांगली गोलंदाजाचं पाहायला मिळालंय. 14 धावा धावफलकावर.
उद्या आमचे आयुष स्कोरर इन ऍक्शन मध्ये असतील. सर बॅटचा वापर तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विनीत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव अंकित केली जात आहे. एकेरीने अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकाबाद 15 रन्स. पहिल्या बॉलवर अगदी सिंगल धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. साहिलला चांगला नॉक पेश करावा लागेल. अजून येणारे 11 बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात. इथून डायरेक्ट हिट केला गेलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. साहिल बॅक टू द डगआउट गॉन. रवींद्र महेर अगदी आपण पाहतायत. रन्स. पुढचा बॉल. ओहो अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. अगदी प्रभावित केलंय गोलंदाजीने. चांगल्या लाईन टच लेंथने गोलंदाजी करतोय. धावफलक अगदी स्थिरावला गेलाय 16 या अंकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पुढचा बॉल. चांगलं ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये आणि इथून धावबाच्या सुरुवात. आणखीन एक फलंदाज बाद. 5वा गडी गारद झालाय. 16 या धावसंख्येवर गॉन. आता अंतिम 6 बॉल. चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज रोहित कुलकर्णी मार्कवर अंतिम षटक. साईड खेळायचं होतं तिथे क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी अगदी प्रयत्न केला आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड दाखवला 19 या अंकावर. येणारे 5 चेंडू रवींद्रला इथून जबाबदारी घ्यावी लागेल आणि 5 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे हवाई स्ट्रोक इथून परिपूर्ण करावे लागतील. 19 धावा धावफलकर आहेत. शेवटचे 5 बॉल. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. रवींद्रला परतावा लागेल. 6वा धक्का 19 या धावसंख्येवर गॉन.
फलंदाज येणारे 4 बॉल, धावसंख्या 19. पुढचा बॉल रोहित. बॉलिंग सुरू करण्याचा प्रयत्न, तिथे एक धाव कंप्लीट केली गेले. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 20, 20 या अंकावर. शेवटचे 3 चेंडू आहेत. 20 धावा धाव फलकावर. अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. शेवटचे 3 चेंडू धाव फलका धावात 20. 3 मध्ये 10 धावा जरी येत आहेत तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. लढण्याजोगी अगदी धावसंख्या असेल. जर 10 धावा आणखीन इथून ऍड केल्या जात आहेत तर पुन्हा एकदा फटका फसला गेला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चांगला झेल अगदी परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 7. लेफ्ट हँड फलंदाज 20 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल कदाचित 3 जर व्हाईट बॉल होता 300 रुपयाचा कॅश प्राइज जीडी दादाकडनं असेल. धाव फलक जाऊन पोहोचला 21 या अंकावर. येणाऱ्या जुनी 2 बॉल आहेत. 21, 21 धावा. व्हाईट बॉल आहे की नाही एकंदरीत आपण चेक करूया. रजन हिरेकर सर आपण पाहतायत. चला फेअर डिलिव्हरी आहे की आपण पाहतायत. 20 रन 20 धावा. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. शेवटचा बॉल. धावसंख्या 20. एखादा चौकार षटकार. आता व्हाईट बॉल. आता व्हाईट बॉल एकंदर आपण पाहतायत. अगदी 21 धावा धाव फलकावर. बऱ्याच दूरवरनं हा जाणारा बॉल आपण पाहतायत. व्हाईट 21 बॉल 21 धावा धाव फलकावर. आता शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. एखादा चौकार. स्टेप आउट झाले होते. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. आणखीन जर एक व्हाईट बॉल येईल तर 300 रुपयाचा कॅश प्राइज. लगातारच्या 3 बॉल साठी जेडी दादा तुमच्या पाठीमागे बसल्यात. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जरूर लावलं गेलंय. आणखीन एक व्हाईट बॉल. अगदी 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 22 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल. एक धाव कंप्लीट केली गेलंय. बाईचे संकेत पंच दर्शवतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 4 षटकाची समाप्ती 23 आणि 24 बॉल मध्ये 24 चं लक्ष असेल विजयाकरिता.
पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी सिंगल येत असताना पाहायला मिळाले. टार्गेट 24 समोर ठेवलंय. 24 बॉल मध्ये 24 रन्स इथे बनवायचे. रन बॉल इक्वेशन आणि गोलंदाजी मार्क वरती एक वन ऑफ द ग्रेट लेजंड बॉलर मिस्टर अखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती. पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलं होतं. पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अजूनही रिस्पॉन्स आलेला नाहीये. आता डिस्कशन केलं जाईल त्या ठिकाणी. दोन बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल स्कोर होती लागली गेले. स्ट्रायकिंग होती आपण विनीतला पाहतोय. एक मोठा मॅच विनर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला देखील एक मोठा अनुभव ज्याने किल्ले कित्येक वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिल्यात, अप्स अँड डाऊन पाहिल्यात आणि या सिच्युएशनला कशी गोलंदाजी करावी त्याला चांगलंच माहिती आहे. एक रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. किल्वा टीम एक खऱ्या अर्थानं मजबूत बॉलिंग अटॅक घेऊन उतरलंय. खऱ्या अर्थानं हे देखील विसरून चालणार नाहीये. याच मैदानावरती 5 ओव्हर्स मध्ये 34 रन्स देखील डिफेंड झाल्यात. इथे 24 बॉल मध्ये 24 डिफेंड करायचे आणि त्यामधील तुम्ही एक डॉट बॉल टाकला. आता येणारे बॉल 21 त्यामध्ये बनवायचे 22. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा या ओव्हर मधील दुसरा डॉट बॉल आणि त्यानंतर DRS ऑफर केलाय. मागचं जे गीत आपण ऐकलं त्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज जेडी भाई यांच्या माध्यमातून फेअर बॉल 24वा इथे चेस करायचे आणि त्यामध्ये 4 बॉल मध्ये 2 डॉट बॉल टाकण्यात. एक गोल ठेवावा लागणार इथून टीम केलवा 11 ला की या ओव्हर मध्ये इतके डॉट बॉल टाकायचे. याच माइंडसेट बॉलिंग केली तर इथे या रन्स डिफेंड होऊ शकतात. इथे फटका फसला बॉल हवेमध्ये सुद्धा गोलंदाज कॅचचा कॉल यस टेकन विकेट जाईल आणि फलंदाज वैभव बॅक टू द डगआउट गॉन. नाहीये. मागील 5 बॉल मध्ये फक्त 2 सिंगल येत असताना आपण पहिल्या धावा झाल्यात फलकावरती. 2-5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल जास्त वेगाने टाकला होता. इथे देखील वेगावरती स्वार झाला होता अखिल आणि या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने जी गोलंदाजी राहिलाय एक स्वप्नादक प्रवास मागच्या 6 बॉल मध्ये गोलंदाज अखिलचा आपल्याला पाहायला मिळाला आणि एक गेम चेंजिंग ओव्हर म्हणायला हरकत नाहीये कारण ज्यामध्ये फक्त 2 सिंगल दिल्यात आणि एक विकेट देखील घेतलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 ची गरज.
दोन धावा स्कोरकार्ड वरती पहिल्या षटकाचा पहिल्या डिग्री संपला. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रवींद्र मेहरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वरती बॅटर मिस्टर विनीत. एका बाजूला स्पीड गन ऑफ केलवा तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी काशीच किरण कसरवली संघाचा अर्थातच विनीतला आपण पाहतोय. मागच्या ओव्हर मध्ये पूर्णपणे या ठिकाणी अखिल वरती जो भार होता गोलंदाजीचा त्याने सुखरूपरित्या त्या प्रवासामधून या ठिकाणी आपल्या संघाला बाहेर काढला. कारण त्या 6 बॉल मध्ये फक्त 2 रन्स त्यांनी खर्च केल्यात. पहिला बॉल जास्त वेगाने टाकलाय आणि बरोबर तिथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. या लॉट्स मधील या खऱ्या अर्थानं क्रिकेट इंडस्ट्री मधील सर्वाधिक डेंजरस बॉलिंग अटॅक केलवा टीमचा आहे आणि तो बॉलिंग अटॅक सध्या मैदानामध्ये उतरलाय. 22 धावा आता डिफेंड करायच्या येणाऱ्या 17 बॉल मध्ये. 17 बॉल आणि 22 ची गरज. आणखीन एक चांगला बॉल तरीके नाहीये. फाईट बॉल तरीके येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन तरीके स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या आता फलकावरती 3. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी रन्स बनवायचे 21. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी आता रन्स बनवायचे 21. रवींद्र मेहरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. गेंदबाजी में जिसका कहर वो रवींद्र मेहर. कमी गतीने फुल टॉस टाकलाय. बॉल चाललाय दरम्यानला. शतशक पाठलाग करतायत. फायनली बॉल स्टॉप झालाय. प्रयत्न त्या ठिकाणी चांगले केले होते आणि आता चौकार त्या ठिकाणी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 रन्स मिळतील या बॉलवरती. आता समीकरण 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये रन्स बनवायचे त्या म्हणजे 17. मागच्या 7 बॉल मध्ये जी मेहनत खऱ्या अर्थाने घेतली होती रवींद्र मेहर ने घेतलाय विकेट. चला काही करा जास्त वेळ जातोय. नवीन फलंदाज भाविक मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. 7 मिनिट आता उरल्यात आणि त्या 7 मिनिटांमध्ये पुढचे तुम्हाला 9 बॉल डिलिव्हर करायचे. त्याची देखील नोंद टीम केलवा 11 घ्या. 15 बॉल्स आणि 15 बॉल्स मध्ये आता रन्स बनवायचे 17. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्लायमॅट पूर्णपणे तरीकेने आपण जर पाहिलं तर हवा थांबली आहे. त्याचबरोबर एकदम शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि आता या सिच्युएशनला पिच मॅटर खूप करतोय. पिच कंडिशन्स कशा पद्धतीने आहेत, त्याचबरोबर कशा पद्धतीने बॉल फिरतायत, बॅट्समनला किती मदत मिळते, बॉलरला किती मदत मिळते, सर्व काही गोष्टी आता येणाऱ्या 15 बॉल मध्ये त्या काउंट केल्या जातील. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. भाविक नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. या ओव्हर मधील पुढचा बॉल चांगला कव्हर्सला स्ट्रोक तरीके खेळला गेला. शतशक येते. शुभमला आपण पाहतो 1 रन मिळेली या बॉलवरती आणि एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता 14 बॉल 16 ची गरज रवींद्र मेहर या ओव्हर मध्ये. त्याचा कहर पाहायचा आहे प्रत्येकाला. परंतु जो थर्डमॅनला चौकार आला त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चुकी कदाचित या मॅच मध्ये महागात पडू शकते. आता लास्ट बॉल पर्यंत, लास्ट ओव्हर पर्यंत प्रत्येक बॉल वरती तो थरार आपल्याला पाहायला मिळेल. कारण इतक्या सहजासहजी सामना सोडणार नाहीये केलवा 11. 24 बॉल मध्ये 24 डिफेंड करायच्या होत्या. तिथे अखिल नावाचं एक गोलंदाजी मध्ये वादळ आला आणि त्या वादळामध्ये खऱ्या अर्थानं फक्त 2 रन्स त्या ठिकाणी समोरच्या टीमला बनवू दिल्या.
हा बॉल फाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडले जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता आणि इतका वेगाने गेला टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. आता 14 बॉल आणि विजयासाठी 15ची गरज आहे. 9 धावा फलकावरती लागल्यात. एका बाजूला किल्वा 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय श्रीराम कसराली. या दोन टीम मध्ये सध्या फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय. हलक्या शतने खेळले गेले. एक रन मिळाली या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. यश तरीके होता. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती डबल डिजिट मध्ये 10. आता 13 बॉल मध्ये 14ची गरज. ही जी दोन षटकं होती ती खूप महत्वाची होते. जे 12 बॉल्स रवींद्र आणि त्याचबरोबर अखिलचे होते खूप महत्वाचे होते. आता येणाऱ्या लास्ट 12 बॉल्स मध्ये तिथे प्रीतम कोंगिल कदाचित बॉलिंग ऑप्शन मध्ये असू शकतो. त्याचबरोबर लास्ट ओव्हर मध्ये प्रफुल्ल आणला जाईल कदाचित. शॉर्ट बॉल बॅट चिकडा आणि इथे विकेट किपरचा सहारा. विकेट मिळेल. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 14ची गरज. बॉल मध्ये विजयासाठी 14ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम कोंगिल आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. आज बॅट्समनच्या माध्यमातून तितकीशी चांगली कामगिरी झाली नाही. केलवा 11 टीमच्या माध्यमातून आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण प्रीतमला पाहतोय. पहिला बॉल 12 बॉल 14ची गरज. पहिलाच बॉल सुरुवात डॉटने झालाय. आता 11 बॉल 14ची गरज असेल. आता हा मॅच थोडासा हार्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 24 बॉल मध्ये 24 डिफेंड करत असताना पहिल्या बॉल होती सिंगल या इनिंग मध्ये आणि त्यानंतर जी गोलंदाजी मैदानामध्ये अखिलने केली ना, इथून प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक क्षेत्ररक्षकाला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आणि आता लढण्याकरिता ते तयार झालेत. 11 बॉल विजयासाठी 14ची गरज. देखील जास्त वेगाने टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यशच्या माध्यमातून. माइंडसेट खूप गरजेचा असतो या सिच्युएशनला आणि तोच माइंडसेट तरी पाहायला मिळाला. यस DRS तरी घेतलाय. कशासाठी पंच? ओव्हर स्टेपिंग साठी तरी DRS घेतला गेलाय. चेक केलं जाईल. कारण इथे स्पष्ट दिसत नाहीये. ती लाईन दिसत नाहीये. म्हणजे ते पंच रन घेतलाय का त्या बॉलवर? येस 1 रन घेतलाय. म्हणजे आता समीकरण 10 बॉल 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. या ओव्हर मधील हा पुढचा बॉल. भरपूर वेग या बॉल मध्ये होता परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 12ची गरज. येणारे 4 बॉल तुम्हाला बरोबर 30 सेकंदांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत.
वेळ जास्त घेतला या मॅच मध्ये केलोवा 11 दोन चेंडूंचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्क होती प्रीतम कोंगील मागच्या 2 बॉल मध्ये 2 रन्स त्याने खर्च केल्यात या ओव्हर मधील पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर धडकीने होता यॉर्कर ऑफर केला होता या सिच्युएशनला जर तुम्हाला रन्स वाचवायचे असतील तर एकमेव ऑप्शन म्हणजे यॉर्कर आणि तोच यॉर्कर मैदानामध्ये टाकला होता 9 बॉल आणि आता 12 ची गरज सध्या 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मागच्या 12 धावा बनवण्याकरिता 15 बॉल धडकीने घेतल्यात आता येणाऱ्या ज्या 12 धावा बनवायच्या त्या तुम्हाला 9 बॉल मध्ये बनवायच्या आव्हान कठीण आहे परंतु कठीण आव्हान तुम्हाला पार करावी लागणार आहे इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता स्वतः प्रीतम बॉलच्या मागे गेलाय 1 रन घेतले आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे कारण डेडिकेशन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये 24 बॉल मध्ये 24 धावा डिफेंड करत असताना तो आत्मविश्वास कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेट बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक बॉल मध्ये एक खऱ्या अर्थानं खतरनाक तरीकेने स्पेल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थाने ती बॉलची किंमत माहिती आहे एका धावेची किंमत माहिती आहे आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल वरती जेवढं होईल तेवढं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानावरती करतायत 8 बॉल आणि आता विजयासाठी 11 ची गरज आहे मैदानामध्ये प्रीतम या ओव्हर मधील 5वा बॉल घेऊन देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला होता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण 1 रन मिळेल या बॉल वरती आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे धावा झाल्यात फलकावरती 14 आता विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये येणारे जे 6 बॉल्स असतील त्यावरती भरपूर काही डिपेंड असणार आहे श्री जागमाता रावली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहा 7 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट होते आणि ते डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केले गेले प्रत्येक गोलंदाजाने येथे स्वतःवरती असलेली जबाबदारी ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी पूर्ण केले आणि कुठल्याही प्रकारची कमी त्या ठिकाणी जाणवू दिलेली नाहीये फिल्डिंग मध्ये थोडेसे एफर्ट्स कमी पडतात तिथे जर इम्प्रूव्हमेंट झाली तर येणाऱ्या 7 बॉल मध्ये कदाचित या रन्स डिफेंड देखील होऊ शकतात इथे देखील फटका फसला एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय फलंदाचा खेळ म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 ची गरज सहा बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर विकी यस एक फिल्डर इथे 30 सर्कल मध्ये घ्यावं लागणार आहे कॅप्टन रवींद्र त्याची नोंद आपण घ्यायची आहे कारण टायमर तरीकेने समाप्त झाले भरपूर वेळ तुम्ही 3 षटकांसाठी घेतलाय आणि त्याचमुळे आता एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे या चौथ्या षटकामध्ये 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता रन्स बनवायचे 10 आणि बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने या स्पर्धेमध्ये फायफर घेतलाय तो गोलंदाजी मार्क वरती प्रफुल्ल आपण पाहतोय जलसारचं ते मैदान एक बॉल 6 ची गरज होती तिथे षटकार मारला परंतु वेळ घेतला स्वतःला इम्प्रूव्हमेंट मध्ये पूर्णपणे डेडिकेट केलं आणि मेहनत खऱ्या अर्थाने घेतली स्वतःवरती आणि स्वतःला आज इतकं स्ट्रॉंग बनवलंय की एक बॉल 6 ची गरज असताना षटकार मारल्यानंतर फायफर कंप्लीट करू शकतो ही स्ट्रॉंगनेस परंतु इथे पहिल्याच बॉल वरती विकेट घेत असताना शुभम तांडेलने टिपलाय जाईल आणि पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी घेतलंय विकेट प्रफुल्लने बॅक टू द डगआउट गॉन
बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 ची गरज. आज जर का कदाचित या रन्स डिफेंड झाला तर उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं उठल्यानंतर एकच प्रश्न असेल आणि खऱ्या अर्थानं सलाम ठोकतील टीम केलवा 11ला. आणि या रन्स कशा काय डिफेंड केल्या आता हा प्रश्न नक्कीच असणार आहे. परंतु जर का त्या रन्स डिफेंड झाला, अजूनही मैदानामध्ये 5 बॉल बाकी आहेत, अजूनही मैदानामध्ये विकी सारखा फलंदाज आहे, अजूनही मैदानामध्ये करण आहे आणि करणच्या नावात रन आहेत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. त्याला आता लढावं लागणार आहे. 5 बॉल विजयासाठी 10 धाब्यांची गरज. 14 धावा स्कोरकार्ड वरती. 24 बॉल मध्ये 24 डिफेंड करायच्या होत्या आणि दहशत बादशाह हुकुमत मैदानामध्ये पाहायला मिळाले टीम केलवा 11ची. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये 10 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्रफुल लेफ्ट आर्म स्पिनर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पंचांकडे अपील आणि यस अपील उचलून धरलाय. विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 विकेट. तुटी तकदीरे तो क्या, तुटी तस्वीरी तो क्या, कर दे हर मैदान फतेह. आणि त्याच उमेदीने मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रफुल्लला. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज. ऑन अ हॅट्रिक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती एकच चर्चा, एकच चर्चा, एकच चर्चा ती म्हणजे प्रफुल्लची. या मॅच मध्ये ज्याने घेतलाय फायफर आता हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. 4 बॉल 10 ची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तिसरा बॉल हॅट्रिक बॉल. फिरवलाय लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. प्रचंड वेगानं फिरलाय. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज. आज केलवा 11 टीमचा बॉलिंग अटॅक एकच सांगत असेल, जिथे विषय गंभीर तिथे आम्ही खंबीर. कारण इथे विषय गंभीर होता, कारण 24 बॉल मध्ये 24 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये इथे डॉट बॉल वरती डॉट बॉल, विकेट वरती विकेट आणि तब्बल 6 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी घेतल्यात मागच्या 21 बॉल मध्ये. आता 3 बॉल 10 ची गरज. अजून एक चांगला बॉल टाकला. हा देखील वेगानं लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता, परंतु आता मैदानामध्ये बॉल फार वेगानं फाईन लेगला ट्रॅव्हल करतोय. विकेट जाऊ शकते रनआउटच्या माध्यमातून. यांनी यस ती विकेट या ठिकाणी गेले. दोन बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. केलवा 11 टीमच्या इतिहासामधील, श्रीराम कसरली टीमच्या इतिहासामधील एक अग्रगण्य सामना सध्याच्या घडीला मैदानामध्ये इतिहास बनवण्याकरिता इथे दाखल झालाय केलवा 11. तर दुसऱ्या बाजूला इतिहास मोडण्याकरिता टीम श्रीराम कसराली. 2 बॉल 8 ची गरज. इथे पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज यस टेकन विकेट. या देखील बॉल वरती मिळेल आणि आता 1 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज.
एक बॉल आणि एक बॉल मध्ये आता विजयासाठी 8 धावांची गरज. कोणीच विचार नव्हता केला की 24 बॉल मध्ये 24 धावा डिफेंड होण्याच्या तरीकेने तयारीवरती असतील. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. एक बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं केलवा गावाची आन बान शान लाखो दिलो की जान मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना प्रफुल्ल. एक बॉल 8ची गरज. तिथे विजयाचा खऱ्या अर्थानं तो बॉल टाकला गेला, चौकार जरूर आला त्या बॉल वरती, परंतु आज दहशत एकच नावाची केलवा 11. कारण या टीमने 24 बॉल मध्ये 24 डिफेंड केल्यात.